मधाचं गाव मांघर. दिस इज नियर महाबळेश्वर ऑन द वे टू तापोला. अमेझिंग प्लेस, मस्ट विजिट गाईज. मधाचे गाव इकडचं हनी फ्रॉम मधाचे गाव प्युअर मांघर. मांघर नियर महाबळेश्वर ऑन द वे टू तापोला. राईट फ्रॉम द फॉरेस्ट, ऍब्सोल्युटली अनअडल्टेटेड, स्ट्रेट फ्रॉम द फॉरेस्ट. सोबत जाधव आणि त्यांच्याकडनं आपण थोडीशी माहिती घेऊया की मधाचं गाव मांघर जे आहे त्याच्यातनं मध कसा गोळा केला जातो त्याचं काय म्हणतो. हे जर बॉक्सेस हनी बॉक्सेस म्हणतात निर्माण केला त्याचे हनी बॉक्सेस प्रत्येक जे फार्मर्स आहेत आमच्याकडे 100 वगैरे प्रत्येक शेतकऱ्याचा हा व्यवसाय म्हणजे साईड बिझनेस म्हणजे शेतीसोबत हा मधमाशी पालनाचा व्यवसाय. असे बॉक्सेस ते गव्हर्नमेंटकडून विकत घेतात, सेल आउट करतात, त्यांना सबसिडी वगैरे मिळते त्याच्यावरती आणि माझे बॉक्सेस गव्हर्नमेंट विकत घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय करतात. असे बॉक्सेस म्हणून जगामध्ये लावणे, त्यांची देखरेख करणे आणि हार्वेस्टिंग करणे स्वतः फार्मर्स करतात. तुझ्या जंगलामध्ये जागा ठेवलेली असते का? खूप आधीपासून व्यवसाय असल्यामुळे प्रत्येकाच्या जागा ठेवलेल्या असतात, तिथे बॉक्सेस ठेवले. आणि असे किती साधारण एरिया असेल असं? पूर्ण फॉरेस्ट एरियामध्ये फक्त पेटीमध्ये अंतर असतं. एक पेटी जर तिथे ठेवली, एक पेटी 2 किलोमीटर अंतरावरती ठेवावी. आणि कुठली फुलं असतात? जांभूळ, पिसा, गेळा, काली सगळी ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीने मध काढतात. म्हणजे जे जंगलात नॅचरली जे फ्लॉवर्स येतात त्याच्यातून कलेक्ट केले जातात. त्यामुळे सेंद्रिय पूर्ण मध पूर्ण ऑर्गॅनिक जे जंगलामध्ये जसं नैसर्गिक फुलं राहतं त्याच्यातून मधमाशी कलेक्ट आपण फक्त काढतो आणि फिल्टर करून बॉटलिंग केलं जातं. तर तुम्ही जे फार्मर शेतात तिकडे जंगलामध्ये मध गोळा करतात आणि त्याच्या पुढे काय करतात, कसं काय? ऍक्च्युली काय असतं, जे बॉक्सेस असतात ते तिथेच हार्वेस्ट केले जातात कारण 20-30 बॉक्सेस असल्यामुळे ते घेऊन नाही येऊ शकत. तर ते बॉक्सेस प्रॉपरली ओपन केले जातात, त्याच्यावरती जर मधमाशा असतात तर त्या हळूहळू त्या प्लेट्स असतात, जशा प्लेट्स आहेत, हा प्लेट्स आहे त्याला फ्रेम्स बोलतात. तर या फ्रेम फक्त उचलल्या जातात आणि हळूहळूपणे उचलल्यानंतर ह्याच्यावरती जर मधमाशा वगैरे असते जरा फुंकर मारली जाते किंवा झटकलं जातं. हे आता आर्टिफिशियल आहे, असं प्रॉपर वॅक्स असतं जंगलामध्ये. तर ह्या फक्त ज्या फ्रेम्स असतात त्या हळूहळूपणे उचलून एक्स्ट्रॅक्ट मशीन आहे, त्या मशीनमध्ये टाकलं जातं आणि ह्याला फिरवलं जातं. ओके. आणि तुला गेला तर त्या सेंट्रिफ्युगल फोर्समुळे मध बाहेर पडतो, मग खाली येतो आणि तो मध बाहेर पडतो, तो बॉटलमध्ये कलेक्ट करतात आणि तोच आम्हाला इथे सेल केला जातो. काही केमिकल नाही, काही नाही, जसं आहे तसं सेल आउट केलं. आणि हे गाव आहे कुठे तुमचं? हे मधाच गाव मांघर, महाबळेश्वर पासून 9 किलोमीटर. महाबळेश्वर पासून 9 किलोमीटर तापोळ्याच्या रस्त्यावर. तापोळ्याच्या रस्त्यावर. थँक्यू.